तर चला ही जी एक रेसिपी बघूया आपण। मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या सोबत माझी मावशी आहे आणि मावशी एक उकाडा घेते मस्त। उकाड्यापासून आपण सुरू करूया। नाव गीती एक भगवानची लेख, नाव गीती नावाडी पांडुरंगची धवाडी, नाव गीती गहीन अर्जुनची बहीण, नाव गीती पाहुणी शामरावची मिवणी, नाव गीती काशी दशरथची बाची, नाव गीती सून, नाव गीती शानी जगन्नाथची राणी। मावशीने छान असा उकाडा घेतलाय। आता आपण सुरू करूया। मावशी घाऱ्या बनवणार आहे, तर त्यासाठी बघा भोपळा घेतलाय आम्ही। असा भोपळा घेतलाय, मोठा भोपळा होता, मी फोडून कापून घेतलाय असा। ह्याला साईडला ठेवूया आणि असा कापून घेतलाय बघा, वरची साल काढून घेतल्या। आता मावशी सांगतील आपणाला हे कसं करायचं। ही भोपळा आता शिजवून घ्यायचा, शिजवून घेऊन पिठात घालून मळायचा गव्हाच्या, धुवून घ्यायचा। आता हे धुवून घेतलंय, डब्यात घालून घेतलंय, मध्ये पाणी ठेवलंय। आता हे कुकरात ठेवायचं, पाणी घातलं नाही। आता 3 शिट्या करायच्या। आता आपला भोपळा चांगला शिजलाय, काढून घेऊया। शिजलाय का नाही असं आज चाकू घालून सुद्धा बघू शकता तुम्ही। शिजवून काढून घेतलंय, बारीक करून घेऊया। बघा मावशीने असं मस्त बारीक करून घेतले मॅच। गुळ घालून घेऊया, त्यात गुळ घालून घेऊया। काय कोण मला यात इरगळून घेतलाय, कस टाकून घ्यायचे। ह्याला पण हलवून घेऊया, फळ किसून घेऊया, दुधाची पावडर घालूया अर्धा चमचा। आता तांदळाचं पीठ घालूया, ह्यात जरा मिक्स करून घेऊया। वाटी तांदळाचं पीठ 1 वाटी, चमचा। पाच पीठ चाळून घेऊया। एवढं पीठ बसतंय एवढं मळून घेऊया। चांगलं मळून घेतलंय। चला आता लाटायला घेऊया। लिंबू एवढं गोळ करून घेऊया। काय म्हणू आता जाड जाड जरा लाटून घ्यायचं। एक लाटून घेतलंय, सगळं लाटून घेऊया। मध्ये तेल बी तापायला ठेवलंय, तेल चांगलं तापलंय, आता भाजून घेऊया। डाएट मध्ये मी तशीच पुरे बी बनवायला लागल्या। कशा मस्त पुऱ्या फुगायला लागल्या, त्या मावशीने मस्त बनवल्या त्या। बघा कशा फुलले त्या पुऱ्या, कशा मस्त टम्म फुगले त्या। पीठ तर आता पातळ झालं जास्त, तर मग कसं करायचं आणि जरा पीठ घालून मळायचं, हा मग लाटायचं। चांगलं मळायचं घालायचं आणि पीठ मळून चांगलं मळायचं, हा आणि मग लाटायला सुरू करायचं। हा हा चांगलं होतंय, छान होतात का? छान होतंय। हा हा आता ही बनवून तयार आहे। मस्त अशा घाऱ्या आईने तयार केले त्या मावशीने। बघा किती मस्त झाले त्या, दिसाय किती छान झाले त्या, बघू शकताय तुम्ही। आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा तुम्ही। आणि उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोंडपातूर खात राहा, मस्त राहा, बाय।